नंदुरबार जिल्ह्याच्या प्रगतीची एक नवी गाथा आजपासून लिहिली जात आहे. आपण नेहमी पाहतो की नंदुरबार हा नैसर्गिक साधन संपत्तीने नटलेला जिल्हा आहे. परंतु दूध उत्पादनाच्या बाबतीत आपण काहीसे मागे पडलो होतो. आपल्या जिल्ह्याला शेजारच्या जिल्ह्यातून दूध मागवावे लागत होते. पण आता ही परिस्थिती बदलणार आहे. नंदुरबार जिल्हा प्रशासन आणि राष्ट्रीय डेअरी डेव्हलपमेंट बोर्ड म्हणजेच NDDB यांच्यात नुकताच एक ऐतिहासिक सामंजस्य करार म्हणजेच MOU झाला आहे. हा केवळ कागदावरचा करार नसून नंदुरबारच्या प्रत्येक पशुपालकाच्या, शेतकऱ्याच्या आणि विशेषतः महिलांच्या आयुष्यात समृद्धी आणणारा एक मास्टर प्लॅन आहे. चला तर मग जाणून घेऊया या महत्वाकांक्षी प्रकल्पाबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये. नंदुरबारच्या जिल्हाधिकारी डॉक्टर मिथाली सेठी यांच्या कल्पनेतून आणि प्रयत्नातून हा प्रकल्प साकार झाला आहे. जिल्हाधिकारी कार्यालय आणि आनंद गुजरात येथील प्रसिद्ध NDDB यांच्यात हा करार करण्यात आला. या कार्यक्रमाला NDDB चे अध्यक्ष डॉक्टर मिनेश शाह हे आभासी पद्धतीने उपस्थित होते, तर कार्यकारी संचालक S राजीव आणि जिल्हाधिकारी डॉक्टर मिथाली सेठी यांनी प्रत्यक्ष स्वाक्षरी करून या मोहिमेचा नारळ फोडला. नंदुरबार जिल्हा एकेकाळी दूध उत्पादनात आघाडीवर होता. शहादा आणि नंदुरबार येथील सहकारी दूध संघ हे त्याचे उत्तम उदाहरण होते. मात्र काळाच्या ओघात आणि काही तांत्रिक कारणांमुळे हे संघ बंद पडले. सध्या नंदुरबारची स्वतःची दुधाची गरज भागवण्यासाठी आपल्याला इतर जिल्ह्यांवर अवलंबून राहावे लागते. हे चित्र बदलून जिल्ह्याला पुन्हा दूध उत्पादक नाही तर दूध निर्यातदार जिल्हा बनवण्याचा शासनाचा मानस आहे. हा प्रकल्प सुरू करण्यापूर्वी जिल्हा प्रशासनाने अतिशय बारकाईने अभ्यास केला आहे. जिल्ह्यातील 6 तालुक्यांमधील 48 गावांमध्ये एक मोठे सर्वेक्षण करण्यात आले. यामध्ये 18,200 अशा कुटुंबांशी संवाद साधला गेला ज्यांच्याकडे दुभती जनावरे आहेत. या सर्वेक्षणातून हे स्पष्ट झाले की शेतकऱ्यांकडे जनावरे तर आहेत, पण त्यांना योग्य तांत्रिक मार्गदर्शन आणि दुधाला हमीभाव देणारी बाजारपेठ मिळत नाहीये. आता जरा या प्रकल्पाची मुख्य उद्दिष्टे जाणून घेऊया. सर्वप्रथम वैज्ञानिक पद्धतीने उत्पादन वाढ, जनावरांचे आरोग्य, त्यांचे खाद्य आणि पैदास यावर आधुनिक विज्ञानाचा वापर करून दुधाचे प्रमाण वाढवले जाईल. द्वितीय, पायाभूत सुविधांचा विकास. प्रत्येक गावात दूध संकलन केंद्रे, शीतकरण यंत्रणा म्हणजे चिलिंग सेंटर्स आणि प्रक्रिया उद्योग उभारले जातील. तृतीय, शाश्वत ऊर्जा. या प्रकल्पात केवळ दुधावरच लक्ष दिले जाणार नाही, तर गुजरातच्या धर्तीवर सौर ऊर्जा आणि बायोगॅस निर्मितीवरही भर दिला जाईल. यामुळे पशुपालकांचा विजेचा खर्च वाचेल आणि अतिरिक्त उत्पन्न हेही मिळेल. या प्रकल्पाचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे महिलांचा सहभाग. गावागावात महिलांच्या नेतृत्वाखाली दूध उत्पादक संस्था स्थापन केल्या जातील. यामुळे ग्रामीण भागातील महिला केवळ घर सांभाळणाऱ्या न राहता उद्योजक म्हणून समोर येतील. आर्थिक सत्ता महिलांच्या हातात आल्यामुळे ग्रामीण कुटुंबाचे जीवनमान उंचावण्यास मदत होईल. या कामात पशुसंवर्धन विभागाचे उपायुक्त संजय कचने आणि जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉक्टर तुषार गीते यांचे मोठे सहकार्य लाभणार आहे. NDDB कडून येणारे तज्ज्ञ प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या गोठ्यांपर्यंत जाऊन त्यांना मार्गदर्शन करणार आहेत. शेतकरी मित्रांनो आणि माता भगिनींनो, नंदुरबार जिल्हा आता धवल क्रांतीच्या उंबरठ्यावर उभा आहे. जर योग्य नियोजन आणि आधुनिक तंत्रज्ञानाची जोड मिळाली तर आपल्या जिल्ह्यातील दूध केवळ आपल्या जिल्ह्याची तहान भागवणार नाही, तर परराज्यातही आपली ओळख निर्माण करेल. जिल्हा प्रशासनाने घेतलेला हा पुढाकार कौतुकास्पद आहे. आता गरज आहे ती लोक सहभागाची. जेव्हा प्रत्येक पशुपालक या मोहिमेत मनापासून सहभागी होईल, तेव्हाच खऱ्या अर्थाने नंदुरबारचे चित्र बदलेल. संपूर्ण प्रकरणावर तुमचे काय मत आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा आणि अशाच व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा बोल MH आपल्या YouTube चॅनलला. धन्यवाद.